पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील वाशी पोलिसांकडून दंगा काबू योजना मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडली. यावेळी वाशी पोलिसांसोबत फायर ब्रिगेड तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास यावर कसे नियंत्रण मिळवायचे या संदर्भातील पोलिसांना धडे देण्यात आले. सेक्शन थांब. सेक्शन पीछे मुड़ दौड़ के चल. सेक्शन ला डायरेक्शन थांब. पुलिस की दादागिरी नहीं चलेगी. टारगेट और हाथ में पत्थर. राइफल सेक्शन 2 राउंड फायर. नीली 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 वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्रेड हार्ट स्कूल या ग्राउंडवरती वाशी पोलीस ठाणे, महापालिका, फायर ब्रिगेड आणि वॉर्ड ऑफिस आणि इतर लोकल बॉडीच्या सहकार्याने आज आपण एक इथं दंगा काबू योजना आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय परिमंडळिक DCP यांच्या आदेशाने आज इथं आयोजित करण्यात आला होता. सदरच्या दंगा काबू योजनेमध्ये आमचा पोलीस विभाग आणि शासनाचे इतर विभाग, महापालिकेचे इतर विभाग यांच्याशी एकदम शॉर्ट नोटीसवरती कोऑर्डिनेशन हे झालेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला टायमिंग उत्कृष्ट मिळालेला आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आजचा हा दंगा काबू योजनेची स्कीम इथं राबवलेली आहे. दंगा काबू योजना राबवायचं कारण की आता नजीकच्या काळामध्ये मोहरमचा सण आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे आणि आपल्याला माहीतच आहे की वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे जे नवी मुंबईमध्ये सर्वात सेन्सिटिव्ह असल्यामुळे इथं बऱ्याच प्रकारचे जन आंदोलन होत असतात. त्या आंदोलनाच्या दृष्टीने आम्ही लोक कितपत तयारीत आहे ही सगळी चेक करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही हा योजना आज राबवलेली आहे. त्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे एकूण 3 अधिकारी आणि एक 25 लोक आम्ही समाविष्ट झालो होतो. तसेच महापालिका, फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि कर्मचारी होते. अशा रीतीने उत्कृष्टरित्या आम्ही दंगा काबू योजना आज राबवलेली आहे. नागरिकांना या निमित्ताने एकच सांगता येईल की आता नुकताच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, अधिवेशन पण आहे, मोहरमचा सण आहे. त्यामुळं सोशल मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमातून कुठल्याही चुकीच्या अशा बातम्या आपल्यासमोर पोहोचल्या तर त्याला लगेच रिॲक्ट होणं शक्यतो टाळावं. माहितीची खातरजमा करावी. तशा प्रकारची माहिती मिळाली तर आमच्या पोलिसांशी संपर्क साधावा. आमचे सोशल मीडिया लावे त्यांच्याशी संपर्क साधून त्यातली सत्यता काय आहे ती पडताळूनच त्याप्रमाणे पुढच्या कायदेशीर गोष्टी केल्या जातात अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी.